पालकांना आपलं जे बाळ आहे हे हेल्दी तर हवंच असतं, पण त्याचबरोबर त्यामध्ये कोणतीही डिसॅबिलिटी असू नये किंवा बाळाला कोणतेही भविष्यामध्ये चॅलेंजेस फेस करायला लागू नये अशी सुद्धा त्यांची इच्छा असते. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये अतिशय महत्त्वाची एक टेस्ट केली जाते, ज्याला आपण डबल मार्कर टेस्ट असं म्हणतो. ही जी टेस्ट आहे ही गरोदरपणाच्या 11व्या आठवड्यापासून ते 14व्या आठवड्यापर्यंत केली जाते. म्हणजे 3ऱ्या महिन्याचा जो स्कॅन होतो, सोनोग्राफी होते, तर त्यानंतर किंवा त्या दरम्यान ही जी डबल मार्कर टेस्ट आहे ही केली जाते. ही एक ब्लड टेस्ट आहे. बाळामध्ये काही डिसॅबिलिटीज आहेत का किंवा बाळामध्ये भविष्यामध्ये बाळाला काही चॅलेंजेस फेस करावे लागतील का हे चेक करण्याची ही एक टेस्ट असते. नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये 23 पेअर असतात क्रोमोझोमच्या, पण यामध्ये एक जरी कमी जास्त झालं तर त्यावेळी बाळाला काही डिसॅबिलिटीज येतात. या डिसॅबिलिटीज मेंटल डिसॅबिलिटीज असू शकतात किंवा फिजिकल डिसॅबिलिटीज असू शकतात, ज्यामध्ये मेन असतं ते म्हणजे डाऊन सिंड्रोम. नॉर्मली आपण पाहतो की काही मुलांची उंची खूप कमी असते, सतत हसत असतात किंवा ते मतिमंद असतात किंवा त्यांना बरेचसे चॅलेंजेस फेस करावे लागतात किंवा ज्याला आपण डाऊन सिंड्रोम म्हणतो. या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये इतरही डिसॅबिलिटीज असू शकतात. किडनी मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, हार्टमध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा डोळ्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि म्हणूनच ही जी काही डाऊन सिंड्रोमची रिस्क आहे ही चेक करण्यासाठी ही जी काही डबल मार्कर टेस्ट आहे ही केली जाते. आता ही जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यानंतर परत 2 कन्फर्मेटरी टेस्ट केल्या जातात. जर रिस्क खूप जास्त हाय असेल आणि पुढच्या 2 टेस्ट सुद्धा हाय रिस्कमध्ये आल्या तर डॉक्टरांकडूनच तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं किंवा डॉक्टरांकडूनच तुम्हाला सजेशन मिळतं ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी.